नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HRK फिजिक्स चॅनलमध्ये मी खलिफा सर आपणा सर्वांचं स्वागत करतो. रोटेशनल डायनॅमिक्स हा चॅप्टर आपला सुरू आहे. रोटेशनल डायनॅमिक्समध्ये आपण लास्ट लेक्चरला सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स याबद्दल आपण अभ्यास केलेला आहे. आता आपण पाहणार आहोत ॲप्लिकेशन्स ऑफ UCM. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे काही ॲप्लिकेशन्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट नंबर व्हेइकल अलॉंग ए हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. व्हेइकल म्हणजे वाहन, एखादी गाडी जर सर्क्युलर ट्रॅकवरून जात असेल तर त्या सर्क्युलर ट्रॅकवरती त्या वाहनावरती सेंट्रिफ्युगल फोर्स ॲक्ट होतो आणि त्या सर्क्युलर ट्रॅकवरून सेफ्टी जाण्यासाठी व्हेइकलला मॅक्झिमम स्पीड किती असावं हे आपण पाहणार आहोत. त्यासाठी कन्सिडर ए व्हेइकल ऑफ मास स्मॉल एम मूव्हिंग ऑन ए हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक ऑफ रेडियस आर ॲज शोन इन द फिगर. फिगरमध्ये दाखवलेलं आहे बघा. व्हेइकल आहे, व्हेइकलला आपण पॉईंट मास असं समजलो. व्हेइकलवरती असणारं नॉर्मल रिॲक्शन, सरफेसचं नॉर्मल रिॲक्शन व्हेइकलला परपेंडिक्युलर अपवर्ड डायरेक्शनला नॉर्मल रिॲक्शन एन, आणि व्हेइकलचं स्वतःचं वेट mg डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. फ्रिक्शनल फोर्स आहे जो सेंटरकडे आहे. सर्क्युलर ट्रॅकचा सेंटर C आहे, सर्क्युलर ट्रॅकचा रॅडियस R आहे. तर या पॉईंट मासवरती, व्हेइकलच्या पॉईंट मासवरती कोणकोणते फोर्सेस ॲक्ट होतात ते आपण विचारात घेऊ. फोर्सेस ॲक्टिंग ऑन ए कार. पहिला फोर्स आहे वेट mg ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. आता आपल्याला वेट म्हणजे काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ, सेंटर ऑफ अर्थ. पृथ्वीमुळे आपल्यावरती असणारं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ते म्हणजेच आपलं वेट आहे. या व्हेइकलचं वेट किती आहे? mg, हे डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. हा पहिला फोर्स ॲक्ट झालेला आहे. दुसरा फोर्स नॉर्मल रिॲक्शन n, व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. ज्या ज्या ठिकाणी वेट mg असेल त्याच्या विरुद्ध नॉर्मल रिॲक्शन त्याला मिळत असते. सेम तेवढीच नॉर्मल रिॲक्शन मिळते, ते n अपवर्ड डायरेक्शनला आहे. थर्ड फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन Fs बिटवीन द रोड अँड टायर्स. रोड आणि टायर्स यामध्ये स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स आहे जो मोशनला अपोज करत असतो. तो स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स आहे. तो स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स ॲक्ट होतोय, तो सेंटरच्या दिशेने आहे. आता व्हेइकल सर्क्युलर ट्रॅकवरून जात असताना या व्हेइकलवरती सेंट्रिफ्युगल फोर्स ॲक्ट होतो. सेंट्रिफ्युगल फोर्स व्हेइकलला बाहेरच्या सर्क्युलर ट्रॅकच्या बाहेर खेचत असतो. त्या फोर्सला बॅलन्स करणारा फोर्स म्हणजे टायर्स आणि रोडमधला जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो फोर्स. फ्रिक्शनल फोर्स त्या व्हेइकलला बाहेर पडण्यापासून वाचवतो आणि तो फोर्स सेंटरच्या दिशेने आहे. C इकडं सेंटर आहे. मग फ्रिक्शनल फोर्स कशाला अपोज करतो? सेंट्रिफ्युगल फोर्सला. आणि वेट mg कशाला बॅलन्स करते? नॉर्मल रिॲक्शनला. हे डायग्रामवरून आपल्याला लक्षात आलंच असेल. आता या ठिकाणी दिलेलं आहे बघा. नॉर्मल रिॲक्शन बॅलन्सेस वेट mg, n इज इक्वल टू mg आहे. फ्रिक्शनल फोर्स बॅलन्सेस सेंट्रिफ्युगल फोर्स. नेक्स्ट बघूया. या फोर्सेसवरून आपल्याला n इज इक्वल टू mg, नॉर्मल रिॲक्शन बॅलन्स कशाला करते? वेटला mg, इक्वेशन नंबर 1 मिळालं. अँड स्टॅटिक फ्रिक्शन इज इक्वल टू स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स हे व्हेइकलला पडू देत नाही, सेंट्रिफ्युगल फोर्सच्या बरोबर असतो. त्यामुळे सेंट्रिफ्युगल फोर्स या ठिकाणी किती असतो? सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स दोन्हीचं मॅग्निट्यूड सेम आहे, mr ओमेगा स्क्वेअर किंवा mv²/r. सेकंड इक्वेशन, फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू mv²/r. फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू सेंट्रिफ्युगल फोर्स. डिवाइडिंग इक्वेशन 2/1. इक्वेशन 2 ला 1 न डिवाइड केलं. Fs अपॉन n इज इक्वल टू mv²/r डिवाइडेड बाय mg. m ला m ने मारून टाकलं, v²/rg. इक्वेशन नंबर 3 आपल्याला मिळालं, v²/rg. Fs बाय n. आता फॉर ए गिवन ट्रॅक ऑफ रेडियस r, फॉर ए गिवन ट्रॅक रेडियस r इज कॉन्स्टंट. या दिलेल्या ट्रॅकसाठी रोडचा जो सर्क्युलर ट्रॅक आहे त्याचा रेडियस काय असतो? कॉन्स्टंट असतो. रेडियस बदलणार आहे का? नाही. n इज इक्वल टू mg. नॉर्मल रिॲक्शन वेट व्हेइकलचं बदलणार आहे का? नाही.
वेट mg कॉन्स्टंट आहे म्हणजे नॉर्मल रिॲक्शन सुद्धा कॉन्स्टंट, दोन्ही कॉन्स्टंट. आता या ठिकाणी आर कॉन्स्टंट झाला, नॉर्मल रिॲक्शन कॉन्स्टंट झालं, जी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर, तेही कॉन्स्टंट आहे. या ठिकाणी व्हेरिएबल क्वांटिटी कोणते आहेत? मग स्टॅटिक फ्रिक्शन आणि व्ही स्क्वेअर. म्हणजे व्हेलॉसिटी जर व्हेकलची इन्क्रीज व्हायला लागली तर स्टॅटिक फ्रिक्शन सुद्धा इन्क्रीज होत असते. मग स्टॅटिक फ्रिक्शन जर इन्क्रीज होत नसेल, स्टॅटिक फ्रिक्शन जर व्हेकलला मिळालं नाही तर ती व्हेकल स्लिप होते, सर्क्युलर ट्रॅकच्या बाहेर फेकली जाते. But Fs has upper limit, but thus speed v increases. आता radius r constant आहे, n m equal to mg constant आहे, त्यामुळं speed increases as Fs force of friction also increases. But Fs has upper limit. स्टॅटिक फ्रिक्शन या हा सुद्धा इन्क्रीज होत असतो, पण स्टॅटिक फ्रिक्शनला काहीतरी लिमिट आहे. रोडचं फ्रिक्शन कधी जास्त असतं? जर रोड रफ असेल तर फ्रिक्शनल फोर्स जास्त असतो, गाडीच्या मोशनला जास्त विरोध करतो. रोड जर एकदम स्मूथ गुळगुळीत असेल तर गाडीच्या स्पीडला जास्त विरोध करत, गाडीच्या मोशनला जास्त विरोध करत नाही. म्हणून Fs हा जो फॅक्टर आहे, फ्रिक्शनल फोर्स, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स हॅज अप्पर लिमिट, याला काहीतरी एक लिमिट आहे. मॅक्झिमम फ्रिक्शनल फोर्स किती आहे या ठिकाणी बघा. मग Fs मॅक्स इज इक्वल टू म्यू एस एन, हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे फ्रिक्शनल फोर्सचा. स्टँडर्ड फॉर्म्युला आहे काय? म्यू एस इंटू एन. एन काय? एन इज नॉर्मल रिॲक्शन, म्यू एस कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. स्टॅटिक फ्रिक्शनचा हा एक कोइफिशियंट आहे, कॉन्स्टंट आहे हा स्टॅटिक फ्रिक्शनचा. फ्रॉम इक्वेशन 3 अँड 4, इक्वेशन 3 मध्ये आपल्याला Fs अपॉन एन इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर जी मिळालं. 4 मध्ये Fs मॅक्स इज इक्वल टू म्यू एस एन आहे. मग म्यू एस एन, Fs इज इक्वल टू म्यू एस एन आहे. Fs बाय एन जर केलं तर आपल्याला म्यू एस मिळते. इक्वेशन 3 4 ला एकत्र करूया. Fs मॅक्स अपॉन एन इज इक्वल टू म्यू एस स्टॅटिक कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज इक्वल टू Fs बाय एन इज इक्वल टू आपल्याला काय दिलेलं आहे या ठिकाणी बघा, व्ही स्क्वेअर बाय आर जी दिलेलं आहे. Fs बाय एन इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर जी, त्या ठिकाणी व्हॅल्यू ठेवूया व्ही स्क्वेअर बाय आर जी. आता फोर्स ऑफ फ्रिक्शन मॅक्सिमम आहे, लिमिट आहे त्याची. मग वेलोसिटी सुद्धा काय असणार आहे? मॅक्सिमम वेलोसिटी व्ही स्क्वेअर बाय मॅक्स अपॉन आर जी. Therefore v square max is equal to mu rg. Therefore v max is equal to under root mu rg. R is the radius of circular track, g acceleration due to gravity, v max maximum velocity along a horizontal circular track. कशाची velocity आहे? Velocity of a vehicle. मग हे एक्सप्रेशन कशाचं झालं? This is expression for maximum safety speed of a vehicle along a horizontal circular track. Vmax is equal to mu rg. तर या ठिकाणी आपण थांबूया मित्रांनो. व्हिडिओ पॉज करून सर्व हे नोट करून घेत चला आणि तुमच्या अधिक माहितीसाठी 12th सायन्स बोर्डाचं टेक्स्ट बुक तुम्ही वापरत चला. थँक्यू.